नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण आरोग्यसेवक भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, गोवर लस देण्याचा मार्ग कोणता, म्हणजे तो कसा घ्यावा? योग्य पर्याय आहे 3, तर गोवर लस देण्याचा योग्य मार्ग आहे अंतत्वचेत। प्रश्न क्रमांक 2, अति उष्ण व अति प्रकाशांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती? योग्य पर्याय आहे 1, तर BCG व गोवर ही अति उष्ण व अति प्रकाशांना खूप संवेदनशील असणारी लस आहे। प्रश्न क्रमांक 3, AFP म्हणजे तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करावेत? योग्य पर्याय आहे 2, 14 दिवसात गोळा करावेत। प्रश्न क्रमांक 4, शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? योग्य पर्याय आहे, तर शरीरातील पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो। प्रश्न क्रमांक 5, दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? योग्य पर्याय आहे 1, तर दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र हे भिंग वापरायला हवे। प्रश्न क्रमांक 6, मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले? योग्य पर्याय आहे 2, तर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध स्पष्ट केले। प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली? योग्य पर्याय आहे 1, तर डॉक्टर साल्क यांनी 1955 या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली। प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या %% असते? योग्य पर्याय आहे 2, तर मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या 9% इतके असते। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? योग्य पर्याय आहे 1, तर लिंबू या फळांमध्ये क जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या कीटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? योग्य पर्याय आहे 1, तर डास या कीटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो। प्रश्न क्रमांक 11, राईल्स ट्यूब म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 4, तर राईल्स ट्यूब म्हणजे अन्न भरविण्याची रबरी नळी होय। प्रश्न क्रमांक 12, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2, तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कान या अवयवाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला? योग्य पर्याय आहे 1, तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 14, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशींवर परिणाम करतात? योग्य पर्याय आहे 3, तर एड्स रोगाचे विषाणू शरीरातील टी पेशींवर परिणाम करतात। प्रश्न क्रमांक 15, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? योग्य पर्याय आहे 1, तर रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला
बायोप्सी या नावाने संबोधतात? प्रश्न क्रमांक 16. एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय? योग्य पर्याय आहे 1. तर रॉक हडसन हे एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? योग्य पर्याय आहे 1. तर कर्करोगावर उपचार करताना योग्य पर्याय आहे 3. तर कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? योग्य पर्याय आहे 4. तर ई जीवनसत्व अभावी वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक 19. भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? योग्य पर्याय आहे 3. तर भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या ही द्विगुणी असते. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो? योग्य पर्याय आहे 3. तर प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो. प्रश्न क्रमांक 21. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? योग्य पर्याय आहे 1. तर DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती वॉटसन व क्रूक यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 22. रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर डॅश डॅश होते? योग्य पर्याय आहे 1. तर रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर फायब्रिन मध्ये होते. प्रश्न क्रमांक 23. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 3. तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 24. अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात डॅश डॅश पद प्रमुख असते? योग्य पर्याय आहे 1. तर अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात पहिले पद प्रमुख असते. प्रश्न क्रमांक 25. पुढील शब्दाचे लिंग बदला. विदुषी. योग्य पर्याय आहे 4. तर विद्वान हे विदुषी या शब्दाचे लिंग आहे. विरुद्ध लिंग. प्रश्न क्रमांक 26. कोणते वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे? योग्य पर्याय आहे 3. तर अतिथी देवो भव हे वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे. प्रश्न क्रमांक 27. शिजत आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? योग्य पर्याय आहे 1. संयुक्त क्रियापद. तर धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. ग. ल. ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही? योग्य पर्याय आहे 4. तर श्रावणमेघ ही कादंबरी ग. ल. ठोकळ यांनी लिहिली नसून ती पद्मा गोळे यांनी लिहिली आहे. तर गावगुंड, टेंभा व ठिणगी ही ग. ल. ठोकळ यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. तारे तोडणे. योग्य पर्याय आहे 1. तर तारे तोडणे म्हणजेच वेड्यासारखे बोलणे होय. प्रश्न क्रमांक 30. ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. योग्य पर्याय आहे 2. प्रक्षिप्त हा ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा योग्य शब्द आहे.
प्रश्न क्रमांक 31. जाईच्या मांडवावर सुंदर फुले होती. या वाक्यात खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असणारा शब्द ओळखा. योग्य पर्याय आहे 4 मांडवावर. तर मांडवावर या शब्दामध्ये वर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 32. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिकाऱ्याने शिकार केली. योग्य पर्याय आहे 2 कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो. तर या वाक्यामध्ये कर्त्याला म्हणजे शिकाऱ्याला ने हा प्रत्यय आहे. तर शिकार हा तर कर्माला प्रत्यय नाही आहे. प्रश्न क्रमांक 33. खालील प्रमाणे तद्भव शब्द ओळखा. योग्य पर्याय आहे 2 कान. तर तद्भव शब्द म्हणजे जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्यामध्ये थोडा बदल होऊन येतात त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. तर जे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. तर येथे पृथ्वी, जल, ग्रंथ हे तत्सम शब्द आहेत. तर कान हा तद्भव शब्द आहे. प्रश्न क्रमांक 34. पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते? सचिनला घरी येण्यास उजाडले. योग्य पर्याय आहे 4 उजाडले. तर वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात. तर या वाक्यात उजाडले हे क्रियापद आहे त्यामुळे हे विधेय आहे. प्रश्न क्रमांक 35. वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. योग्य पर्याय आहे 1 संयुक्त वाक्य. तर जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्ये आणि, परंतु, पण, म्हणून, सबब किंवा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असते. तर येथे हे वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 36. पाण्याची घनता डॅश डॅशच्या तापमानाला उच्चतम असते. योग्य पर्याय आहे 1 पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअस या तापमानाला उच्चतम असते. प्रश्न क्रमांक 37. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर? योग्य पर्याय आहे 4. तर एक सागरी नॉटिकल म्हणजेच मैल म्हणजे 1.85 किलोमीटर अंतर होय. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? योग्य पर्याय आहे 4. तर नवी मुंबई या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 40. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 41. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे म्हणजेच लोकसभा सभापती यांना असतो. प्रश्न क्रमांक 42. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य पर्याय आहे 1. तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 43. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते? योग्य पर्याय आहे 4. तर
बालकांना जन्मापासून 12 महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते? प्रश्न क्रमांक 44. कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? योग्य पर्याय आहे 3. तर पीयूषिका ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य पर्याय आहे 1. तर डॉक्टर रामचंद्र भालचंद्र या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 46. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? योग्य पर्याय आहे 4. तर 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 47. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? योग्य पर्याय आहे 2. तर सोयाबीनमध्ये 40% प्रथिन असते. प्रश्न क्रमांक 48. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? योग्य पर्याय आहे 3. तर खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील झारखंड या राज्यात वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 49. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? योग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे 2. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2000 पासून राबविण्यास सुरुवात झाली. आता शेवटचा प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून डॅश डॅश अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून 100 मीटर्स अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.